नमस्कार, मी स्नेहल पाटकर. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनला सुरुवात करूयात आणि घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. रियाज भाटीच्या मदतीने देवेंद्र फडणवीस राज्यात वसुलीचं रॅकेट चालवत असल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केलाय. 2015 साली बनावट पासपोर्ट प्रकरणी रियाजला अटक करण्यात आली होती. सध्या तो फरार असल्याची माहिती मलिकांनी दिली आहे. रियाज भाटीचे फोटो पंतप्रधान आणि इतर भाजप नेत्यांसोबत कसे असा सवालही मलिकांनी उपस्थित केलाय. देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना मोठं पद दिल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केलाय. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या हाजी अराफतला मोठं पद दिलंय असं देखील ते म्हणाले. देवेंद्र फडणवीसांच्या सरकारच्या काळात राज्यात बनावट नोटांचं रॅकेट चालवणाऱ्यांना अभय देण्यात आल्याचा आरोप नवाब मलिकांनी केलाय. राज्यभर बनावट नोटा छापण्याचे कारखाने सुरू होते असंही मलिक म्हणाले. 14 कोटींच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या, मात्र 8 कोटींच्याच नोटा दाखवण्यात आल्याचा आरोप मलिकांनी केलाय. प्रभाकर साईची तब्बल 10 तासांपेक्षा अधिक वेळ कसून चौकशी करण्यात आली आहे. एनसीबी विजिलन्सकडून आता ही चौकशी पूर्ण झाली आहे. लिखित आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या माध्यमातून प्रभाकर साईचा जबाब नोंदवण्यात आलाय. आता 11 नोव्हेंबरला म्हणजेच उद्या दुपारी 3 वाजता प्रभाकर साईला पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आलंय. आता एनसीबीचं एसआयटी पथक प्रभाकर साईची चौकशी करणार आहे. प्रभाकर साईचे वकील ॲडव्होकेट हेमंत इंगळे यांनी ही माहिती दिली आहे. समीर वानखेडे यांची गैरकृत्य लपवण्यासाठी माझ्या विरोधात ज्ञानदेव वानखेडे यांनी दावा दाखल केल्याचं मलिकांनी मुंबई कोर्टाला सांगितलंय. समीर वानखेडे सर्व गैरकृत्य उघड करणार असल्याचंही नवाब मलिकांनी मुंबई हायकोर्टाला सांगितलंय. मलिकांना उत्तर दाखल करण्याचे आदेश कोर्टानं दिलेत. ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिकांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केलाय. त्यावर आज पुन्हा सुनावणी होणार आहे. ईडीची मागणी कोर्टानं फेटाळून लावली. अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांची समोरासमोर चौकशीची मागणी ईडीनं केली होती, मात्र समोरासमोर चौकशीची ईडीची ही मागणी किला कोर्टानं फेटाळली. ड्रग्ज प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली होती. तिचं बँक खातंही गोठवण्यात आलं होतं, मात्र आता कोर्टानं तिचं बँक खातं पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले. एसटी महामंडळानं हायकोर्टात अवमान याचिका दाखल केली आहे. आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. अवमान याचिकेवर शुक्रवारी उत्तर देण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टानं एसटी कामगार संघटनेला दिले. एसटी कर्मचारी मंत्रालयासमोर आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या टोल नाक्यावर पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना टोल नाक्यावरच अडवण्यात येणार आहे. भाजप नेते सदाभाऊ खोत यांनाही मानखुर्द इथं अडवण्यात आलंय. इथं रस्त्यावरच कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलंय. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरही आंदोलनात सहभागी झाले. एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. राज्यभरातून एसटी कर्मचारी मुंबईत पोहोचलेत. आझाद मैदानात पोलिसांनी कर्मचाऱ्यांना अडवलंय. काहीही वेळ येऊ दे तरीही मोर्चा काढणारच असा निर्धार कर्मचाऱ्यांनी केलाय. एसटीच्या विलीनीकरणासह एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज कर्मचारी मंत्रालयावर धडक देणार आहेत. भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येणार आहे. एसटी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबासह मंत्रालयाच्या दारात ते उघड्यावर संसार थाटणार आहेत. पुण्यातही एसटी कर्मचारी आक्रमक झालेत. कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलंय. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार संपकऱ्यांनी केलाय. मुंबईत मंत्रालयासमोर होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी राज्यभरातून कर्मचारी दाखल होत आहेत, तर दुसरीकडे एसटी कर्मचारी आंदोलनात सहभागी होऊ नये यासाठी त्यांना अडवण्यात येत आहे. पनवेल येथे पोलीस बंदोबस्त लावून एसटी कर्मचाऱ्यांना अडवण्यात आलंय. नवी मुंबईतून आझाद मैदानाकडे जाणाऱ्या आंदोलनकर्त्यांना वाशी टोल नाक्यावरती अडवण्यात आलंय. एसटी कर्मचारी आंदोलकांना रोखून वाशीत नवी मुंबई हायस्कूलमध्ये ठेवण्यात आलंय. यात महिलांचाही समावेश आहे.
औरंगाबादच्या एसटी स्थानकात शुकशुकाट पाहायला मिळतोय। एसटी संप तिसऱ्या दिवशी सुद्धा सुरू आहे, त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत। त्यामुळे प्रवाशांनी खासगी वाहनांकडे आपला रोख वळवलेला आहे, मात्र खासगी वाहनं प्रवाशांची लूट करताना दिसत आहेत। दिवाळीच्या सणाच्या तोंडावर एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय। त्याचा मोठा फटका ग्रामीण भागातील नागरिकांना बसतोय। सर्वसामान्य प्रवाशांना आता खासगी वाहनानं प्रवास करावा लागतोय, मात्र खासगी वाहनं सुद्धा दुप्पट भाडं आकारतायत। कामगारांच्या संपामुळे सलग तिसऱ्या दिवशीही मनमाड, मालेगाव, नांदगाव, येवल्यासह नाशिकच्या ग्रामीण भागात एसटी सेवा बंद आहे, त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत। संपात सहभागी झालेल्या नाशिकच्या कळवण आगारातील 17 कामगारांना निलंबित करण्यात आलंय, तर काही ठिकाणी कामावर हजर व्हा नाहीतर कारवाई करण्यात येईल असा इशारा कामगारांना देण्यात आलेला आहे। मुंबईतील एसटी कर्मचाऱ्यांचा मोर्चा मंत्रालयावर धडकणार आहे। जळगावातून मोर्चासाठी निघालेल्या कर्मचाऱ्यांना नशिराबाद टोल नाक्यावर पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तब्बल 30 एसटी कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलंय। आम्ही आतंकवादी नाही, बॉम्बस्फोट करणारे नाही किंवा अन्याय करणारे नसल्याचा सवाल एसटी कर्मचाऱ्यांनी केलाय। न्याय हक्कासाठी जात असताना ही अडवणूक कशासाठी असा सवाल एसटी कर्मचाऱ्यांनी विचारलाय। भुसावळ एसटी आगारातील कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत। एसटी बंद असल्यानं खासगी वाहन धारकांकडून प्रवाशांची आर्थिक पिळवणूक होतीये। खासगी वाहन चालकांकडून अवाच्या सव्वा भाडं आकारलं जात आहे। पुण्यात पोलीस आणि आरटीओ संरक्षणात खासगी ट्रॅव्हल्स बसेस स्वारगेट डेपोतून सोडण्यास सुरुवात झाली आहे। दिवसभरात विविध रूटवर अंदाजे 500 गाड्या सोडल्या जाणार आहेत। एसटीच्या तिकीट दरात ही खासगी बस सेवा उपलब्ध करून दिली जात असल्याचा दावा ट्रॅव्हल्सवाले करत आहेत, पण प्रत्यक्षात प्रवाशांनी हे ट्रॅव्हल्सवाले अवाच्या सव्वा भाडं आकारत असल्याचा आरोप केलाय। पुणे महानगर नियोजन समितीच्या सदस्यपदासाठी मतदान सुरू झालंय। या निवडणुकीसाठी तालुक्याचे ठिकाण पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेसह एकूण 14 मतदान केंद्र स्थापन करण्यात आली आहेत। या निवडणुकीसाठी 979 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत, तर 12 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे। पुणे महानगर नियोजन समितीच्या 30 जागांसाठी ही निवडणूक होतीये। औरंगाबादमध्ये तरुणाची हत्या करून प्रेत रस्त्याच्या कडेला फेकण्यात आलं होतं। पोलिसांकडून मृत तरुणाची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे। अवघ्या 24 तासात शहरात 3 हत्येच्या घटनेनं खळबळ उडाली आहे। मुंबईतील गोरेगावातून पोलिसांनी 4 चोरट्यांना बेड्या ठोकल्यात। हे चौघे शहरातून ऑटोची चोरी करत होते। ऑटो चोरी केल्यानंतर त्याची नंबर प्लेट बदलून केवळ 5,000 रुपयांना विकत होते। मुंबईच्या नेहरू नगर पोलिसांनी अवघ्या 12 तासात एका 4 वर्षाच्या मुलाच्या अपहरण प्रकरणाची उकल केली आहे। ठक्कर बाप्पा कॉलनीत राहणारं एक कुटुंब होतं। ते चप्पल बनवण्याचा व्यवसाय करायचं। त्यांच्याकडे चप्पल बनवण्याचं काम करणारे कारागीर रोजंदारीवर काम करत होते। दिवाळीत एका कारागिराला कामासंदर्भात बोलाचाली केल्याचा राग त्या कामगारानं मनात ठेवला आणि मालकाच्या 4 वर्षाच्या मुलाचं अपहरण केलं। त्या कारागिराला नाशिकमधून पोलिसांनी अटक केली आहे। महावितरण अभियंत्याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं लाच घेताना अटक केली आहे। बसवराज बाबानगरे असं अटक करण्यात आलेल्या अभियंत्याचं नाव आहे। अंबरनाथ तालुक्यातील मलंगड परिसरात महावितरण कार्यालयात ही कारवाई करण्यात आली आहे। ठेकेदारी पद्धतीवर लाईट मीटर बसवून घेण्याचं काम हा तक्रारदार करतो। हेच मीटर बसवून देण्याकरता कनिष्ठ अभियंता बसवराज याने ठेकेदाराकडे 5,000 रुपयांची लाच मागितली होती। शालेय शिक्षण विभागानं दिवाळीच्या सुट्ट्या 10 नोव्हेंबरपर्यंत जाहीर केल्या, मात्र त्यानंतर 10-11 तारखेला शाळा सुरू होतील आणि दुसऱ्याच दिवशी लगेच 12 नोव्हेंबरला केवळ राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षणाचं कामकाज शाळांमध्ये चालणार आहे। त्यामुळे या आठवड्यात प्रत्यक्षात एकच दिवस शाळा सुरू होणार असल्यानं या सर्वेक्षणात सहभागी न होणाऱ्या मुंबई आणि ठाण्यातील शाळा संस्थांनी थेट सोमवारी 15 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याची तयारी केली आहे।
कोविडच्या प्रादुर्भावामुळे गेले 1.5 वर्ष बंद असलेलं मुंबईतील नेहरू तारांगण आणि त्यातील लोकप्रिय बायोग्राफी ऑफ द युनिव्हर्स हा कार्यक्रम मंगळवारपासून सुरू झालाय। कोविड नियमांचं पालन करून तारांगण खुलं केल्याची माहिती नेहरू तारांगण प्रशासनातर्फे देण्यात आली आहे। या कार्यक्रमाची तिकीट विक्री तारांगणातील बुकिंग ऑफिस काउंटरवरूनच होणार आहे। सध्या ऑनलाईन तिकीटं उपलब्ध होणार नाहीयेत। इंधन आणि व्यावसायिक गॅसच्या दरवाढीमुळे आता हॉटेल रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थही महागणार आहेत। येत्या काही दिवसात मेनू कार्ड 30% फुगणार आहे। खाद्यपदार्थांचे नवे दर 1 जानेवारीपासून लागू होण्याची शक्यता आहे। या बातम्यांचा स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण इतरही काही घडामोडी आपल्याला पाहायच्या आहेत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहुयात बातम्या थोडक्यात। अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर दिल्लीत सुरक्षा अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक होतीये। या बैठकीसाठी रशिया, इराण आणि मध्य आशियातील देशाचे सुरक्षा अधिकारी सहभागी झालेत। केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह बैठकीला उपस्थित होते। अजित डोभाल हे बैठकीला उपस्थित राहणार आहेत। भारतीय लसीला जगातील 96 देशांनी मान्यता दिली आहे, त्यामुळे जगभरातील प्रवासाला गती मिळाली आहे। आणखी इतर देशही भारतीय लसीला मान्यता देणार आहेत, त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवासाला वेग मिळणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे। जवळपास 1 वर्षाच्या कालावधीनंतर ब्रिटनहून पहिलं चार्टर्ड विमान 13 डिसेंबरला गोव्यात उतरणार आहे। डिसेंबरपासून दर आठवड्याला 4 विमानं गोव्यात उतरतील। क्रीडा जगतात काय चाललंय पाहूयात। विराट कोहलीच्या जागी रोहित शर्माकडे भारताच्या 2020 संघाचं कर्णधारपद अधिकृतरित्या सोपवण्यात आलं। जयपूर इथं 17 नोव्हेंबरपासून न्यूझीलंड सोबत 2020 मालिका होणार आहे। मॅचसाठी कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे। तबलिगी जमातीबाबत वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी कंगना विरोधात मुंबईतील अंधेरी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती, मात्र कंगना विरोधातील याचिका फेटाळण्यात आली आहे, त्यामुळे कंगनाला दिलासा मिळालाय। या बातम्यांसोबतच स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी लॉग ऑन करायला विसरू नका। news18lokmat.com वर, फेसबुक आणि ट्विटरवर सुद्धा आम्हाला फॉलो करा। या आणि इतरही काही बुलेटिनचे अपडेट्स जर तुम्हाला पुन्हा पाहायचे असतील तर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर असा सुरू राहील। तेव्हा बातम्यांच्या अपडेट्ससाठी पहा न्यूज 18 लोकमत।